लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 83 वर्षीय वृद्धाच्या नावावर तोतया माणूस उभा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट विक्री केल्याचा मोठा घोटाळा समोर आलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर गुन्हे शाखेनं अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील रहिवासी असलेले 83 वर्षीय सुधीर गुजराथी यांच्या मालकीचा वडाळा गावातील शिवदर्शन प्लॉट आरोपींनी संगनमत करून बळकवण्याचा प्रयत्न केलाय. वृद्धत्वाचा गैरफायदा घेत त्यांच्या नावाचा तोतया माणूस उभा करण्यात आलाय आणि बनावट सही व अंगठ्याच्या आधारे प्लॉटची विक्री करण्यात आली आहे. इतकंच नाही तर बनावट खरेदी खत तयार करून ते थेट दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी सुद्धा करण्यात आलाय. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान गेल्या 7 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी प्रमोद मारुती पाटील याचा शोध घेण्यात गुन्हे शाखेला यश आलंय. गुप्त माहितीच्या आधारे अंबड गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3च्या पथकानं सिडको परिसरात सापळा रचत आरोपीला अटक केली आहे. धन्वंतरी मेडिकल कॉलेजच्या मागील भागातून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. चौकशीमध्ये त्याचा गुन्ह्यातील सहभाग उघड झालाय. सध्या पुढील तपासासाठी आरोपीला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. एकीकडे वृद्धांच्या सुरक्षिततेचे प्रश्न ऐरणीवर असताना अशा प्रकारचे बनावट व्यवहार समोर येणं ही गंभीर बाब आहे. आता या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करतायत. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.